हाय, मी बासरी. मी ना आज तुम्हाला माझं जे ऑफिस नंतरचं क्लिनिंगचं तसेच माझं बाकीचं जे काही रुटीन आहे ना, तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसेच जे काही संध्याकाळची देवपूजा असते ना, तेही मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण दिवसभर तर ना आपण ऑफिसमध्येच आपला पूर्ण वेळ घालवतो. त्यामुळे स्वतःकडे पण आणि घराकडे पण लक्ष द्यायला जो काही टाईम असतो ना, तो फक्त संध्याकाळचाच. त्यामुळे ना सकाळचं तर काही दिवसभराचं शूट मी कधी करतच नाही आणि संडे असतो तर त्या दिवशी ना पूर्ण दिवस क्लिनिंगच असते. त्यामुळे तोही दिवस काही सापडत नाही. त्यामुळे जो काही टाईम असतो ना, तो फक्त संध्याकाळीच असतो. जो की तो मला पण आणि घराला पण देण्यासाठी असतो. त्यामुळे सकाळी तर काही किती जरी काम केलं तर त्या टायमिंगमध्ये शूट करणं होत नाही किंवा बाकीची जी काही माझी स्वतःची पण क्लीन घराची ही क्लिनिंग असते ना, तीही तुमच्यासोबत शेअर करता येत नाही किंवा सकाळची देवपूजा किंवा अंगणामध्ये रांगोळी काढण्यापासून जे माझं रुटीन आहे ना, ते काहीच शेअर करता येत नाही. त्यामुळे जो काही टाईम भेटतो ना, तो संध्याकाळचाच. त्यामुळे ना, संध्याकाळी मी घराबरोबरच माझ्या स्वतःसाठी पण थोडा टाईम देते. कारण आता घरी आल्यानंतर तर ना, हे सकाळचं काम सगळं पेंडिंग ठेवून गेलेलं असते. कधी झालेलं असतं, तर कधी झालेलंही नसतं. त्यामुळे पूर्ण टाईम हेच काम करत तर आपल्याला बसावं लागणार असतं. त्यामुळे ना, याच्याबरोबरच मी स्वतःकडे थोडा वेळ देते. आता वेळ देणे म्हणजे मी सगळं काम ठेवून माझ्याकडे बघत नाही. तर ना, आता जेव्हा मी ही क्लीनिंग करत असते, तेव्हाच मला ना सॉन्ग ऐकायला खूप आवडतात. त्यामुळे ना, मोबाईलमध्ये पूर्ण साउंड मोठा मोठा करायचा आणि ना, सॉन्ग ऐकत, गाणे लावून म्हणजे की आपले जी काही काम आहे ना, तेच करत-करत आपला टाईमपास पण होतो. आपल्याला छानही वाटतं आणि आपलं कामही होतं. त्यामुळे घरात आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी पण येते. कारण आपण काम करतोय म्हणल्यास आपल्याला एनर्जी तर लागते आणि कामाबरोबरच जर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबत असेल ना, तर आणखीनच छान वाटतं. त्यामुळे जर काहीही करून हे काम आपल्यालाच करायचं आहे, तर ते काम प्रसन्न राहून किंवा शांत माइंडने केलेलं केव्हाही चांगलं. त्यामुळे ना, गाणी ऐकत-ऐकत मी ना हे सगळं काम करत असते. आज ना आल्यानंतर विचार केला होता, की आज एवढं काही जास्त काम नाहीये, त्यामुळे थोडं निवांत राहावं. पण जेव्हा हे बाकीचं करत होते ना, तेव्हा आठवलं, की हा जो एक ड्रॉवर आहे ना, तो ना यांचे जे काही कामाचे नोटबुक ते असतात ना, ते यात ठेवता येतील म्हणून ना, मी इकडचा इकडे आणून ठेवला होता. कारण ते काय करतात, जेव्हा त्यांचं काम चालू असतं, तेव्हा ते काढतात आणि तिथंच वर सगळीकडे ठेवून येतात. त्यामुळे म्हणलं तुम्ही इथं बसता ना, तर हे ड्रॉवरच आहे ना, ते तुमच्याजवळ ठेवते. म्हणजे तुम्ही हे आळस करणार नाहीत आणि मलाही डबल-डबल ते काम करता येणार नाही. त्यामुळे ना, तोच ड्रॉवर आज मी इकडं थोडा शिफ्ट करून घेतला होता. म्हणलं यांचं काम झालं ना, तर ते आठवणीने इकडे ठेवून देतील आणि ते झाल्यानंतर म्हणलं आता हे काढलेलंच आहे, तर याच्याबरोबरच ना बाकीचीही आपण थोडी क्लिनिंग करून घेऊत. त्यामुळे सगळंच आवरायला मी घेतलं होतं आता. म्हणजे बाकीचं तर सगळं आवरलेलं होतं, पण मग हॉलमधलं म्हणलं की जे काही छोटी-छोटी कामे आहेत ना, तीच आज आपण करून घेऊ. तसेच डबल एक वेळ झाडून काढून नंतर रूम पुसून ते सगळं घेता येईल. त्यामुळे हे सगळी कामं काढली होती. तेवढ्यात हे आले आणि त्यांचं चालू झालं, की संध्याकाळच्या टायमिंगला कोण झाडून काढतं? आता त्यामुळे थोडा माझा मूडही गेला. म्हणलं हां, ते पण खरं आहे, की संध्याकाळी झाडून काढत नाहीयेत. पण आता काढलंच होतं मी एवढा सगळा पसारा, तर माझ्याकडे ना दुसरा काही ऑप्शन नव्हता, की म्हणजे मी सगळा कचरा बाहेर काढलेला. त्याच्यामुळे ना मला झाडून घेणंच होतं. त्यामुळे म्हणलं आता रागवले तरी पण आपल्याला ते काम करणंच आहे. सगळी क्लिनिंग करून घेतली. रूमही सगळी फ्रेश केली आणि ते सगळं झाल्यानंतर काम सगळं आवरलंच होतं. म्हणलं आता ना आपणही थोडं फ्रेश होऊन आपला पण काही थोडा मेकअप आहे ना, ते करून घेऊ आणि आपला मेकअप म्हणजे काय? हे पॉन्ड्स पावडर.
याच्याशिवाय तर मेकअप काही कंप्लीट होतच नाही. त्यामुळे ना हे लावून घेतलं आणि माझं इकडं ना हे चालू होतं आणि तेवढ्यात ते ना तिकडून लांबून बघत होते. त्यामुळे मला ना खरंच हसू येत होतं. ते झाल्यानंतर संध्याकाळ झालीच होती. म्हणलं आता चला सगळं आवरून घेतलेलं आहे. आता संध्याकाळच्या पूजेची तयारी करून घेऊ. त्याच्या अगोदरच मी फ्रेश झाली होती. घरामध्ये सगळीकडे धूप लावून घ्यायचं चालू होतं. कारण हे सगळं केल्यास ना खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि आपण दिवसभर ना आपल्याला जसा पाहिजे तसा टाइम स्पेंड केलेला नसतो. त्यामुळे ना घरी आल्यास जर आपलं एन्व्हायर्नमेंट ना पॉझिटिव्ह असेल तर आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि त्याच्यामुळे ना जो काही दिवसभराचा थकवा असतो ना तोही म्हणजे कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ना मी दुसरं कुठलं काम एखाद्या वेळेस स्किप करेल, पण हे काम ना मी कधीच स्किप नाही करत. कारण हे जर केलं तर खरंच खूप छान वाटतं आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं. त्यामुळे ना इकडे हे चालू होतं आणि हे करतच ना अगरबत्ती लावून घेतलेली, पण ती काय विजायचं नावच घेत नव्हती. त्यामुळे ते डबल हसत होते. ते झालं की नंतर इकडं दिवा लावून घेतला. एक दिवा देवापुढं ठेवला, दुसरा दिवा तुळशीपुढे आणि जो एक होता ना, तो इथं मी उंबरठ्याजवळही दररोज ठेवते. ते झाल्यानंतर खूप छान वाटत होतं. त्यामुळे थोडा वेळ बसून घेतले आणि असा आजचा माझा ब्लॉग होता. तर तुम्हाला ना माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि हे झाल्यानंतर